नगर परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या असल्यानं सर्वांचं लक्ष या प्रक्रियेवर लागून आहे। मात्र त्याआधीच रायगड जिल्ह्यातील 3 नगरपालिकांमध्ये पेण, अलिबाग आणि रोहा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप विजयी सलामी देत किमान 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। पेण नगरपालिकेत सर्वाधिक 4 उमेदवार बिनविरोध। पेणमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा फायदा उमेदवारांना झाला असून येथील 4 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। प्रभाग 9 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसुधा पाटील यांच्या विरोधात अर्ज नसल्यानं त्या बिनविरोध। प्रभाग 5 राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक गुरव बिनविरोध। प्रभाग 12 राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुशीला ठाकूर बिनविरोध। प्रभाग 12 भाजपचे अभिराज कडू बिनविरोध निवडून आले। दोन्ही पक्षांच्या युतीमुळे परस्परांविरोधातील उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोधांची संख्या वाढली। रोहा नगरपालिकेतील राष्ट्रवादीची विजयी नोंद। रोहा नगर परिषदेच्या प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना शिवसेनेचे संजय देऊळकर यांच्या विरोधात सरळ लढत अपेक्षित होती। मात्र देऊळकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानं राजेंद्र जैन बिनविरोध विजयी झालेत। अलिबागमध्ये शेकापला आधीच विजय। अलिबाग नगर परिषदेतील प्रभाग 2 मधून भाजपचे उमेदवार संतोष साळुंखे यांनी गुरुवारी आपला अर्ज मागे घेतला। त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले असून शेकाप महाआघाडीला मतदानापूर्वीच पहिला विजय मिळाला आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।